अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आता जे तुम्हाला साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी माझ्याकडून वेळ मागितलेला आहे 1 तासासाठी. कारण मी इथून हलणार नाही. आम्ही सर्व महिला आघाडी तर म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कारण की आम्ही आता म्हणजे विश्वास ठेवणार नाही. कारण की आतापर्यंत आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वासाचं फळ आम्हाला त्यांनी काय दिलं हे तुमच्या समोरच आहे. नेमकं काय कारण होतं की काल तुम्ही पेढे वगैरे वाटले नाही अचानक म्हणजे साहेब मला म्हणजे सर्व आमचे जे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांनी म्हणजे आजपर्यंत आम्हाला शब्द दिला होता का गुलेताई तुम्ही एक महानगर प्रमुख म्हणून सनी तुमची उमेदवारी फायनल आहे हा शब्द मला दिला होता. पण मला थोडंसं काहीतरी म्हणजे कळतात तर माझा BP एकदम हाय झाला तर मी मेडिकवर हॉस्पिटलला ऍडमिट होते. आता रात्री माझा डिस्चार्ज झाला हॉस्पिटलमधून. 2 दिवस मी मेडिकवरला ऍडमिट होते आणि पक्षाकडे सुद्धा पक्षाने याची दखल घेतली का नाही बाबा ताईंनी म्हणजे टेन्शन घेतलं. आणि आज मला फॉर्म भरायला जायचं म्हणजे माझ्या महिला काल आल्या तर त्यांना सुद्धा काल साहेबांनी शब्द दिला आणि पेढे भरवले म्हणजे 100% ताईला उमेदवारी फिक्स आहे. आणि जोपर्यंत त्यांनी सांगितलं तेव्हाच आम्ही ताई येत होत्या पण ताई ऍडमिट होते म्हणून आम्ही ताईला बळजबरी म्हणजे मी काल तुम्ही शकले नाही तुमच्या संग ते फोनवर बी बोलले तर तुम्हाला काय सांगितलं? नाही मला तेच सांगितलं का बाबा तुम्ही फॉर्म भरून द्या. पण मी म्हटलं मग बी फॉर्मचं काय बाबा मी फॉर्म भरते. पण आजच्या घडीला त्यांनी सांगितलं का बाबा युतीमध्ये तुमचा वाढ दुसरीकडे गेला तर जर माझा सारखीचा जर महानगर प्रमुख या म्हणजे एकदम सक्षम महिलाचा वाढ जर दुसरीकडे जातो भाजपकडे जातो तर माझे जेवढे वरिष्ठ पदाधिकारी मंत्री आमदार खासदार तर हे म्हणजे काय करू लागले. जर आज एक महिला त्यांच्या पक्षाची एक सक्षम महिलाला जर ते न्याय देऊ शकत नाही तर मग न्याय कोणाला देतात तर मला हा प्रश्न आहे त्यांना. तुम्ही 10 दिवसापासून प्रचार करवले मग त्यासाठी तुम्हाला सांगितलं ना त्यांनी पहिले? हो सांगितलं होतं ना मला म्हणजे काल सुद्धा सांगितलं. काल सुद्धा माझ्या महिला आघाडीला सांगितलं. काल सुद्धा पेढे भरवले का गुलेताईचंच तिकीट फायनल आहे तर त्या खुश होऊन घरी आल्या. मी हॉस्पिटल मधून आल्यानंतर आम्ही म्हणजे आनंद साजरा केला. तर नाही बाबा म्हणजे फोटो सुद्धा आहे माझ्याकडे. गुलेताई साहेबांनी शब्द दिला तुमचीच उमेदवारी फिक्स आहे. मी इतकी खुश झाले आणि आज मला फॉर्म भरायला जायचं तर आत्ता क्षणाला मला कळवलं जातं की तुमची उमेदवारी कॅन्सल आहे. तर मी वरिष्ठ पदाधिकाऱ्याला म्हणजे मला न्याय मागायचा आहे का मी पक्षाला 30 वर्ष दिलेले आहे तर 30 वर्षात जर माझ्या सारखीला जर पक्ष लाडकी बहीण म्हणून न्याय देऊ शकत नाही तर मग हे न्याय देता कोणाला. तर मला न्याय भेटत नाही तर सामान्य महिलाला न्याय भेटूच शकत नाही. तुमच्या सोबत असे किती उमेदवार आहे मॅडम? माझे म्हणजे माझा जे मी जिथं इच्छुक आहे प्रभाग 8 मधून असू द्या 1 मधून म्हणजे तिथं महिला म्हणजे एक पण सक्षम महिला नाही. भाजपकडे सुद्धा महिला नाही आहे आणि कोणत्याच पक्षाकडे महिला नाही. फक्त एकमेव शिवसेनेकडे एक सक्षम माझ्यासारखी एवढं वरिष्ठ पदाची महिला आहे. कारण भाजप सुद्धा म्हणतं का आमच्याकडे महिला नाही येत एक सर्वसाधारण महिला म्हणून तुम्हीच त्या म्हणजे याच्यामध्ये बसता. आणि एवढं सगळं असून सुद्धा माझी उमेदवारी ऐन वेळेला डावलल्या जाती म्हणजे आता कुठं या लाडक्या बहिणीनं कोणाकडे न्याय मागायचा. आपल्याला तिकीट भेटलं नाही आपली पुढची भूमिका काय राहील? ती मी आता मला वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे का बाबा आम्हाला 1 घंटा द्या. 1 घंट्यात त्यांनी मला न्याय देण्याचं काम करायचं. जर न्याय नाही दिला तर पुढची भूमिका मी म्हणजे हे करणार. हे बघा आम्ही सुद्धा मी हॉस्पिटल मधून आले तर सुद्धा मिठाई भरवली. आपलं नाव? माझं नाव शारदा गुले, शिवसेना महानगर प्रमुख छत्रपती संभाजीनगर. आता सध्या आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं किंवा काय मनधरणी केली तुमची? तेच साहेबाचं म्हणणं पडलं मीटिंग मध्ये मी जाऊन येतो तोपर्यंत मी इथंच बसणार आहे. साहेबांनी मी न्याय घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. साहेब फॉर्म भरेपर्यंत तुम्हाला काही या गोष्टीवर डाऊट आला होता का? नाही कारण मी विश्वास ठेवला होता माझ्या नेत्यावर. कारण की मला खात्री होती का माझे नेते मला हे न्याय देणारच 100%. कारण की ही शिवसेना म्हणजे शिंदे साहेबाची शिवसेना आहे. शिंदे साहेब सुद्धा म्हणतात प्रत्येक मिटिंगला तर मी कार्यकर्त्याला न्याय देणार. माझा कार्यकर्ताच माझ्यासाठी खरा म्हणजे सर्वस्व आहे, माझ्या पाठीचा कणा आहे. आणि जर शिंदे साहेब म्हणतात कार्यकर्त्याला मी न्याय देणार तर माझं सगळ्या नेत्यांना सगळ्याला तेच आव्हान आहे का बाबा तुम्ही कार्यकर्त्याला जर कार्यकर्ता सोडावं एक महिलाला लाडकी बहीण म्हणून जर न्याय देऊ शकत नाही तर मग हे न्याय कोणाला देणार आहे? कोणी यांच्याकडे अपेक्षा करायची? बाकीच्या महिलाचा तर मी म्हणते कुठंच काही प्रश्न येत नाही. जर माझ्या सारखीला जर न्याय भेटत नाही तर हे कोणालाच पक्ष न्याय देऊ शकत नाही. जर आज शिंदे गट लाडकी बहीण म्हणून तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन देते पैसे देते आणि आज तिकीटला का मागे हरलेली आहे? हाच प्रश्न आहे माझा हाच प्रश्न आहे का बाबा तुम्ही लाडकी बहीण म्हणून दर्जा दिला आम्हाला. लाडकी बहीण म्हणून दर्जा दिला सगळं लाडक्या बहिणीनं तर मी तर म्हणते मी सगळं एवढं पक्षासाठी साहेब म्हणतात का बाबा पक्षात ज्यांनी आम्हाला एवढं म्हणजे
ज्या कार्यकर्त्यांना आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली, आमदार खासदार निवडून आणले, अशा किती तर महिलांना त्यांना आम्ही तिकीट न्याय मिळालं देऊ. तर नाहीये? मला तेच म्हणणं आहे माझं सर्व वरिष्ठ नेत्यांना, मला न्याय द्या. आज किती महिलांना तिकीट मिळालं नाही असं तुमच्यासारख्या? अरे बाबा, मी तेच म्हणते, मी एकच महिला आहे पूर्ण महिला आघाडीमध्ये, पूर्ण मध्यमधली मी एकच महिला आहे. पूर्ण संभाजीनगर मध्ये आपण एकट्याच धडाडीच्या कार्यकर्ते आहात? एकटीचे मी, म्हणूनच मला तीच खंत वाटते का बाबा पूर्ण मध्यमध्ये एवढी म्हणजे सक्षम महिला मी एकटी आहे, तर माझ्यामुळं यांनी इच्छुक सुद्धा महिला आघाडीने फॉर्म भरले नाही. ते काय तर बोलत तुम्ही महानगर प्रमुख आहे, तुम्ही 30 वर्ष पक्षात दिले, तुम्ही फॉर्म भरा, आम्ही सगळ्या तुमच्या सोबत आहे. आणि जर मला एकटीला जर डावललं जातं तर म्हणजे तुम्हीच विचार करा, तर लाडक्या बहिणीने कोणाकडे दात मागायच्या. आता महायुतीची बैठक आहे, बैठकीत तुमचा जर तिकीट नाकारण्याचा निर्णय झाला तर तुमची भूमिका काय असेल? तेच मी 1 तासानंतर त्यांना वेळ दिलाय, त्याच भूमिकेची वाट पाहू लागले का माझ्यासाठी काय न्याय देता मला. आणि मी काही म्हणजे सामान्य महिला नाही, कारण पक्षाला मी 30 वर्ष दिलेले आणि एक माझ्याकडे महानगर प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी पूर्ण जिल्ह्याची. आणि जर माझ्यासारखीला जर न्याय दिला नाही यांनी, तर पुढची मी 1-1.5 तासात माझी भूमिका म्हणजे स्पष्ट करणार आहे. आणि माझा जो पक्षाला केलेले काम आहे त्याच्यात पूर्ण माझा कार्य अहवाल आहे. तर हा म्हणजे छोटा नाही आहे, म्हणजे इतका संघर्ष आहे माझ्या जीवनामध्ये. 30 वर्षाचा आहे हे, म्हणजे माझ्याकडे तर विचारू नका, तर फक्त हे 50 पानाचं माझी ही माहिती पुस्तिका आहे. म्हणजे मी काही भीक मागत नाही पक्षाला का मला उमेदवारी द्या. भीक नाही मागत. माझं मी जे 30 वर्षाचं काम केलेलं आहे त्याचा मोबदला मी पक्षाला म्हणजे माझा हक्क मागते का साहेब मला लाडक्या बहिणीला न्याय द्या, मला लाडक्या बहिणीला उमेदवारी द्या. आणि जर मला उमेदवारी देऊ शकत नाही तर तुम्ही सांगते तुम्ही कोणत्याच महिला आघाडीला काहीच न्याय देऊ शकत नाही.